अतिशय मळलेले आहेत आणि त्यांनी किती दिवस तरी आंघोळ केलेली नाही आहे, त्यामुळे अतिशय त्यांच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे डाग वगैरे उमटलेले आम्ही पाहिलेले आहेत। उग्र वास सुद्धा येतोय, ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी पांघरून सुद्धा त्यांनी जे आणलेलं आहे ते सुद्धा खूप घाणेरड्या अवस्थेमध्ये आहे। आणि आता तर पाऊस जोरदार येणार आहे, त्यामुळे ते पावसामध्ये थंडी वाऱ्यामध्ये ते कसे राहतील याचा सुद्धा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे। तरी मी या ठिकाणी आपण बघताय हिंदुत्वाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे येते, मराठी माणसाचा मुद्दा पुढे येते। ही जी काही लोक आहेत ही मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे किंवा अनेक भागातून जी आलेली आहे, दुष्काळग्रस्त भागातून खरं तर आलेली आहेत, अशा लोकांनाच्या खरं तर जबाबदारी घेण्याचं आपल्या प्रामुख्याने प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे। तर यांची जबाबदारी कोण घेऊ? हिंदुत्व आणि मराठी माणसाचा जर तुम्हाला खरंच कैवार असेल तर या मराठी माणसांना सुद्धा तुम्ही मदतीचा हात दिला पाहिजे। कारण ते आले त्या भागातच त्यांना नेऊन पुनर्वसित करून त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही निर्माण केलं पाहिजे असं मला वाटतं। नवी मुंबई महानगरपालिका असू दे, पनवेल महानगरपालिका असू दे किंवा प्रामुख्याने राज्य शासनाची प्रामुख्याने जबाबदारी आहे। तुम्हाला येता जाताना ही लोक खरंच दिसत नाहीत का, की दिसून पण दुर्लक्ष करत आहात? हा सुद्धा प्रश्न मला पडला आहे। खरं तर मी अनेक माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा सांगेन की तुम्ही या लोकांचे जे काही दयनीय जे काही हाल होत आहेत ते तुम्ही दाखवा आणि ही परिस्थिती तुम्ही राज्य शासनासमोर नेऊन राज्य शासनाचे डोळे तुम्ही उघडाल आणि या सगळ्याच माझ्या मराठी बांधवांना हक्काचं त्यांचं घर मिळेल, त्यांना 2 टायमाचं जेवण मिळेल आणि त्यांना आरोग्याचं साधन त्या ठिकाणी होईल। पण त्वरित मी सांगेन महानगरपालिका असू दे किंवा राज्य शासनाने त्यांच्या आरोग्याची तपासणी पहिल्यांदा केली पाहिजे आणि त्यांना पावसाळ्यासाठी आता तरी साधन निर्माण करून दिलं पाहिजे निवाऱ्याचं। हे सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते, एवढंच बोलेन। पण पुढच्या काळामध्ये आम्हाला योग्य ती पावलं उचलावी लागतील आणि आपण सुद्धा सगळ्यांनी माध्यमं असू दे, विविध राजकीय लोक असू दे किंवा सामाजिक संस्थांचे लोक यांनी आम्हाला मदत करावी आणि यासाठी आम्हाला प्रामुख्याने यामध्ये लक्ष घालावे एवढंच आपल्याला सांगू इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।